आहे. जर 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 70-70 कडून म्हणजे 70-70 बोरिवली कडून त्यांना एक गोल्डन एडिशनची बॅट देतोय श्रीकांत. पुन्हा मारण्याचा खूप चांगला शॉट देतो पण कच्चा क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चांगली अशी फलंदाजी राहुल यांच्या बॅटीतून. पहिला चेंडू डॉट आला होता पण दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. याच्यानंतर आपण तिसऱ्यासाठी आपण मॅच खेळवायची आहे का योगिता? तिसऱ्या पारितोषिकसाठी मॅच ठेवायची आहे का आपण? 2 ओव्हर्स का? लगेच 3 ओव्हरची मॅच असेल. ही मॅच झाल्या लगेच टॉस होईल अर्धा इनिंग झाल्यावर. आणि मारण्याचा प्रयत्न चेंडू फसलाय आणि राहुलची विकेट जाते इथे. स्लोरन पद्धतीचा 2 ओव्हर ठेवू. 1 ओव्हर कशी मॅच होईल रे दादा? आय थिंक एकच ओव्हरची मॅच असेल तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी. राहुल यांची जागा घेण्यासाठी जातोय तो पापा. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर कट चौकार आला होता पण तिसऱ्या चेंडूवर स्लोरन पद्धतीचा चेंडू टाकला तो राहुलला समजला नाही आणि विकेट प्राप्त केले हेमंत यांनी. खूप चांगली अशी गोलंदाजी करतो हेमंत. पापा टू हेमंत. बोरिवली संघाची स्थिर धाव संख्या 4 धावावर थांबली आहे. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न पण चेंडू फसतोय. पुन्हा डॉट येतोय. 4 चेंडूत 4 धावा 1 गडी प्राप्त. खूप चांगली गोलंदाजी करतो हेमंत. ट्रॉम्बे ए संघासाठी एक महत्वपूर्ण असा खेळाडू. पुन्हा स्लो रन पद्धतीचा चेंडू पुन्हा फसतोय. पुन्हा 1 डॉट येतोय. 5 चेंडूत 4 डॉट्स आलेले आहेत आणि 1 चौकार म्हणजे धावसंख्या स्थिर 4 धावांवर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पाहूया. लेग साइडच्या दिशेने टोललेला चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बोरिवली ए संघाच्या 8 धावा. पापा जोपर्यंत हे 2 फलंदाज मैदानात असतील तोपर्यंत रनाचा पाऊस कंटिन्यू राहील. एक ओव्हर 8 धावा. हो 1 ओव्हर. बॉलर नेम ट्रॉम्बे संघ. बॉलर नेम रियल का? रियल बघूया. रियल मध्ये गोलंदाजी करतो का? सॉरी रियाल. रियाल टू सैफ अली.
लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, पण चेंडू लेग बाईच्या स्वरूपात आणि गजाळ क्षेत्ररक्षण तिथे. एकच्या जागी 2 धावा आलेले आहेत. संघाची वाढती धाव संख्या 10 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा सैफ अली सैफ अटून रियाल. पहिल्या चेंडूत 2 लेग बायच्या स्वरूपात. कॉलर पद्धतीचा चेंडू फसलाय आणि तिथे विकेट आली आहे असं म्हणावं लागेल का, पण अंपायरचा जो निर्णय असेल तो निर्णय मान्य करावा लागेल. चेंडू पायावर आदळला होता. आपण सेमी बोरवली चषकाचा थरार पाहतोय. त्या थरारातील आज सेकंड सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये सोलापूर वर्सेस कोंढवामध्ये कोंढवाने विजय प्राप्त केलेला आहे. हा दुसरा सेमीफायनल. मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने जातोय. पहिला धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण सैफ अलीने नाकार दिलेला आहे. एकदार समाधान म्हणावं लागेल पापा यांना. धाव संख्या एका दुक्का करून करून थोडीशी पुढे पुढे जाते. पुन्हा एकदा सैफ अली टू रियाल. लेग साइडचे टोनवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आरामात 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगली फेकी म्हणावं लागेल तिथे. रियाल मोठे फटके येत नाहीयेत. आपण सिंगल डबल आणि आपल्या धावसंख्या पुढे जाऊन घेऊन जातोय. जर एखादा षटकार आला किंवा एखादा चौकार आला तर नक्कीच प्राइज कोणी लावलाय? अकबर म्हणजेच पापा यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी त्यांच्या प्रत्येक षटकारा 501 रुपयाचा पारितोषिक आहे. पापा पारितोषिक प्राप्त करतायत का? आपल्या संघाला पुढे जाऊन घेऊन जातात का? पाहूया. आणि लेग साइडने पहिलाच चेंडूवर टोलून टाकलाय. पंच पाहूया पंचांचा निर्णय. पंच आत्ताचा निर्णय सांगायचा आहे. पंच आत्ताचा निर्णय काय? चौकार. धन्यवाद. चला पारितोषिक परत आलाय. आपल्याला 6 मारायचं पारितोषिक होता, चौकारचा नव्हता. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बोरवली ए संघाच्या 19 धावा झालेत आणि संघाचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहे तो बॉलर नेम अमय. हव्या आली अजून देखील स्ट्राईकवर आहे. जे ग्राउंडच्या आतमध्ये मुलं बसलेत लेग साइडच्या दिशेने, त्यांना विनंती आहे की आपण बाहेर बच्च्या साईडला जाऊन बसायचं आहे. प्लीज तिथनं उठायचं आहे. लेग साइडला जे प्लेयर बसले त्यांना अंपायर त्यांना सांगा की लेग साइडच्या दिशेने उठायला सांगा त्यांना. अमय टू सैफ अली. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू सैफ अलीचा.
LBW नाही आहे सर आपल्याकडे. लेग साईडच्या दिशेने जे प्लेयर बसलेत त्यांना विनंती आहे की त्यांनी बाहेर बसायचे. जे गोणीवर प्लेयर बसलेत त्यांना. सर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय तरी पण आवाज ऐकून तुम्ही तिथेच बसलात. वाक समोरच्या दिशेने टोलला चेंडू चेंडू आणि कॅच विकेट. चांगला शॉट होता तिथे समोरच्या दिशेने पण तितकीच चांगली झेल घेतलेली आहे. आणि सैफ अलीची जागा घेण्यासाठी जातोय तो शाहरुख. एक भाऊ गेला तर दुसरा भाऊ जातोय. सैफ अलीची जागा घेण्यासाठी आलाय सैफ अली खान. शाहरुख खान ऑन द स्ट्राइक. शाहरुख मोठे मोठे फटके मारतो. पाहूया अमयला मारू शकतो का. स्लोरन पद्धतीचा चेंडू तिथे अमयांचा पण मिस फिल्डिंग झालेली आहे तिथे. मिस फिल्डिंगच्या स्वरूपात एक वाढती धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात. स्कोर काय झालं. आपण जो स्क्रीनवर मुलगा दाखवतोय चेतन, त्या चेतनचं मी मनापासून धन्यवाद करतो कारण की त्यांनी काल पासून जे सगळे बॉल्स बाहेर गेले होते ना. चेतन शेंडके यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की कालपासून जे बॉल्स बाहेर गेले होते ना त्या एकाच मुलाने सगळे बॉल्स बाहेरून शोधून आणलेत. थँक्यू चेतन, थँक्यू सो मच. अमय टू शाहरुख. स्कोर गतीवर चिंतन करतोय म्हणजे शांत ठेवतोय आणि पुनरात मारण्याचा प्रयत्न अमय यांना. शाहरुख यांना समजत नाहीये. अमय यांची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो अमय. धावसंख्या अजून ही स्थिरच आहे. जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर शाहरुख आणि पापाला मोठे फटके मारावच लागतील. जर मोठे फटके नाही आले तर नक्कीच सिंगल डबल तरी काढावं लागेल. धावसंख्या स्थिर राहिलेली अजूनही. आणि समोरच्या दिशेने टोलवलाय चेंडू आणि विकेट जातोय शाहरुख यांचा. तो आलाय म्हणजेच सप्पे करता है वार, वही है शैलेंद्र पवार. चिकू पाहूया पवारची पावर दाखवतो का. आणि 3 ओव्हरीत फक्त 21 धावा झालेत. आपण पाहतोय की क्वार्टर फायनल पासून सगळे लो स्कोरिंगचे मॅचेस होत आहेत. या ओव्हरीत जर एक 10 किंवा 15 रन आले तर चांगलेच मॅच डिफेंड करू शकतो. बोरिवली संघ तितकी चांगली गोलंदाजी देखील आहे त्यांच्याकडे. राहुल, अनवर, आयुष, स्वतः चिकू. स्ट्राइकला येतो पापा आणि शेवटचं षटक. नाव आयान. आयान संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो आयान. आयान बघूया मोठे फटके रोखू शकतो का. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे तो.
स्क्रीनवर दिसतायत वजन भाई जिंदा चुवा आपले रेडियमचे खूप मोठे कलाकार आहेत. त्यांच्या बाजूला भावेशभाई नायडू, खूप खूप धन्यवाद. संजय नगर रहिवासी संघ बोरिवली चषक 2026. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा डॉट. चिकू यांना स्ट्राईक घ्यायची आहे, पण पापा म्हणतोय मी देखील मारू शकतो. अजून 4 चेंडू 2 षटके आरामात. मयूर आमदाळे, सॉरी. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूत 2 षटकार आले तर नक्कीच मॅच डिफेंड होऊ शकते, कारण की मोठे फटके येत नाहीयेत कोणत्याच संघाचे. आलाय मन बोल आणि तिथे मिस फिल्डिंग. पाहूया पंचांचा निर्णय. 2च धावावर समाधान मानावे लागेल पापा यांना. 3 चेंडूत 2च धावा आलेले. पुढील 3 चेंडूत जर षटकार चौकार आला तर नक्कीच रन येतील. अजित यांचंही हार्दिक स्वागत, जे बोरिवली चषकसाठी जे ट्रॉफी स्पॉन्सरशिप दिली आहे. अजित खूप खूप धन्यवाद. मालक अमृतालय चहा कट्टा यांचे मालक, आजच त्यांच्या शॉपची ओपनिंग झाली आहे. असंच सहकार्य करा, पुढच्याही वर्षी तुमच्याकडून सहकार्य होईल याशी अपेक्षा. आणि रनआउटच्या दिशेने बघूया पंचांचा निर्णय काय येत आहे. चिकू की पापा? पंचांचा निर्णय बघूया कोण आउट आहे. पापा बॅक टू पवेलियन. स्ट्राईकवर आहे चिकू. स्कोर तीन चेंडू 21 धावा, 4 गडी बाद. जर 3 चेंडूवर 2 षटकार आले तरी मॅच होऊ शकते. चार चेंडू, सॉरी, चिकू यांना 2 चेंडूवर 2 षटकार मारावंच लागेल. रिवर्सिपचा प्रयत्न बघूया. चेंडू ट्रॅव्हल होतोय का? चौकार. चिकू यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. बॉलिंग ट्रॅकला आहे आयान यंगस्टर, एक सिनियर फिल्डरला. 27. या इनिंगचा शेवटचा बॉल. सुरू असलेला सामना बोरिवली ए वर्सेस ट्रॉम्बे है. स्ट्राईकवर आहे चिकू पवार. बघूया स्क्रीनवर अजय मॅचचा आनंद घेत आहे. एक षटकार आला तरी टीमची धाव संख्या 33 होईल. आयान टू चिकू. वाईट चेंडू. आयान टू चिकू यांना शेवटच्या बॉलवर षटकार मारावा लागेल जर बोरिवली ए संघांना कमबॅक करायचा असेल तर. बघूया चिकू. स्क्रीनवर आकाश. एक रन. नॉन स्ट्राईकला होते जे वक शेख आणि त्यांचे भांजे आयान. ट्रॉम्बे हे संघाकडून खेळणारे. आपल्या स्क्रीनवर आहे रवी कदम
यांनी पण खूप सहकार्य केले आहे. जेवण किंवा सगळ्या या टुर्नामेंटमध्ये खूप मोठा सहकार्य केलं आहे त्यांनी. मॅचचा आनंद घेत आहेत बोरिवली संघ. कमबॅक करू शकता तुम्ही पण. चार षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. बॉलर लोकांना कमालगिरी दाखवायला लागेल. आयुष, अनवर, चिक्कू, राहुल बघूया आपल्या संघासाठी काय करतात. ट्रॉम्बे ए ला जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर कंपल्सरी 30 रन मारावे लागेल. बघूया एका बाजूला आहे कोंडवा अंतुले नगर. फायनल मध्ये बॉल द्यायचंय, नवीन बॉल. आणि दुसऱ्या बाजूने बघूया बोरुली ए वर्सेस कोंडवा ट्रॉम्बे ए. या दोघांमधून कोण फायनल मध्ये प्रवेश होत आहे. स्क्रीनवर बघताय चमचमकती ट्रॉफी. बघूया कुठल्या गावात जाणार आहे. फर्स्ट ट्रॉफी, सेकंड ट्रॉफी, थर्ड ट्रॉफी, फोर्थ ट्रॉफी. आणि सोलापूर बी ह्याच्यानंतर बघूया जर वेळ असेल तर थर्ड प्राइज, फोर्थ प्राइज साठी मॅच खेळवायला लागेल. 1 ओव्हर किंवा 2 ओव्हर ते निर्णय घेतील बोरिवलीचे कार्यकर्ते. जर वेळ नसेल तर आपल्याला टॉस करून प्राइज द्यावा लागेल. सोलापूर बी किंवा या मॅच मध्ये जो जिंकणार, जो हारणार त्याच्यावर डिपेंड आहे. हॅलो हॅलो, स्क्रीनवर पाहताय प्रशांत परीट. खूप मेहनत केली आहे या टुर्नामेंटसाठी. खूप खूप आभार. 2 दिवसापासून ते झोप नाही त्यांना. त्याच्या आधीपासून पण खूप मेहनत केली आहे. धन्यवाद प्रशांत परीट. दुबई रिटर्न. ट्रॉम्बे एटचे फलंदाज. सलामी जोडी आदित्य गावण, कर्णधार हेमंत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. सेमीफायनलचा दुसरा सामना बोरिवली ए वर्सेस ट्रॉम्बे ए. बघूया काय करताय. स्क्रीनवर पाहताय जोया शेख नॅशनल स्केटिंग मध्ये. नॅशनल प्लेयर पाहत आहे जोया शेख. जे वक शेख यांची डॉटर आहे. स्ट्राइकला आहे हेमंत, नॉन स्ट्राइकला आहे आदित्य. बॉलर आहे राहुल. बघूया आपल्या संघासाठी पहिला षटक कसा टाकतो. फायनल मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला हा सामना जिंकायला लागेल. बघूया राहुल टू हेमंत. होऊ शकते. 6 बॉल 6 चेंडू मध्ये पण मॅच काढलेले आहेत. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे. चौकार. योगेश भोईर. योगेश भोईर यांचाही खूप खूप आभार. या टुर्नामेंटमध्ये खूप सहकार्य केलंय. उर्फ छोटा मिलिटरी. आकाश यांनी नाव दिलंय यांनी छोटा मिलिटरी. पूर्ण लेगच्या दिशेने मारलेला हा 1 रन.
2 चेंडू 5 धावा. आपले स्कोरर राहुल टू आदित्य. लेग साइडच्या दिशेने उडवलेला चेंडू, हा षटकार कडक लागा तो 6. असा फक्त 70 बॅट मधून नाही तर दुसऱ्या ब्रँडच्या बॅट मधून पण निघू शकतो. आदित्य यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. 3 चेंडू 11 धावा. तर गाड्या काढून घ्या प्लीज. रिक्वेस्ट आहे, ज्यांचे पण बोरिवली किंवा कुठल्याही संघाचे गाडी असतील ते काढून घ्या, कारण आता प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 1 to go. पुन्हा लेफ्ट साइडच्या दिशेने मारलेला हा 1 ओव्हर 13 रन. खूप छान अशी फलंदाजी करतायत ट्रॉम्बे ए संघ. बघूया दुसरा षटक कोण घेऊन येत आहे. यश माईंगडे 2 दिवसापासून स्कोरर प्लस खूप काही सहकार्य केले आहे, यांचा पण खूप खूप आभार. पंचांचा पण खूप खूप आभार पाठवतो. 2 मिनिटं पंचांना. चिकू पवार आपल्या बोरिवली संघासाठी बघूया काय करताय. जो जितावई बाजीगर डॉन विक्की मदाळे यांचाही हार्दिक स्वागत. बोरिवली चषक 2026 विक्की डीजे. या ग्राउंडवर परमिशन नव्हती, नाहीतर त्यांचा सेटअप लागला असता. बघूया बोरिवली संघ कार्यकर्ते जे असतील त्यांनी कळवायचं आहे की ह्याच्यानंतर सामना फायनल होणार आहे की थर्ड प्राइज साठी. हॅट्रिक विकेट घेतली तर विभा मदाळे यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक. पहिला बॉल फुल टॉस सन्मान दिला आहे. बघूया 2 चेंडू होईल का. 2 रन 2 धावा कंप्लीट केल्यात. छान अशी फलंदाजी करतायत हेमंत आणि आदित्य. कॅल्क्युलेट गेम म्हणतात त्याला क्रिकेटमध्ये. काही मॅचेस चौकार किंवा षटकार मारून पण नाही जिंकू शकत, त्याला सिंगल डबल घेऊन पण मॅच जिंकू शकतो. पुन्हा एकदा मास्टर माइंड म्हणणार ट्रॉम्बेचे कर्णधार हेमंत. कॅल्क्युलेटेड गेम खेळतात ते. खूप अनुभवी प्लेयर आहे, लेजंड खेळाडू. संजय नगरचे महिला मंडळ इथे उपस्थित आहेत, तेही मॅचचा आनंद
बघूया पुन्हा या चेंडूवर पण सिंगल धाव. हार्दिक स्वागत सर्वांचे. बोरिवलीच्या डगआउटमध्ये शांतता. रिवास बघूया, खूप असं छान क्षेत्ररक्षण केलं आहे आयुष. येणारा चार बॉल 19 रन. हॅलो हॅलो हॅलो. आपल्या इथं प्रभाग समितीचे अध्यक्ष हॅलो हॅलो. आपल्या इथं प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश भाऊ दरेकर यांचं आगमन झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक तसेच प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश भाऊ दरेकर. हॅलो हॅलो हॅलो. भाऊंनी वेळात हॅलो हॅलो हॅलो. प्रकाश भाऊंनी आपल्यासाठी वेळ काढून आपल्या सह 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 सहभाग दर्शवलाय, त्यासाठी संजय नगर रहिवासी संघातर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि आभार प्रकट करतो. दहिसर पश्चिम विधानसभा महामंत्री श्रीधर पाटील साहेब पण प्रकाश भाऊ सोबत आलेले आहेत, त्यांचेही आम्ही आभार प्रकट करतो.
स्वागतम सुस्वागतम. आपल्या लाडक्या आमदार मनीषाताई चौधरी यांचं मी संजय नगर रहिवासी तर्फे हार्दिक अभिनंदन करतो. ताई, आपण आलात, आपलं आमचं भाग्य समजावं, आपण वेळात वेळ काढून आलात, याच्यातर्फे मी संजय नगर रहिवासी संघाकडून मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. परत एक सिंगल आली आहे. चांगली चांगली खेळांची दोघं खूप चांगल्या पद्धतीने मॅचला घेऊन जात आहेत दोघंही. सेन्सिबल क्रिकेटच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पुन्हा एकदा अनवर 2. आणि समोरच्या दिशेने टोललेला चेंडू झेल होता का पाहूया. आणि वक्त भाईने खूप चांगली कॅच घेतलेली आहे इथे. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या लाडक्या नगरसेविका योगिताताई पाटील यांचं मी संजय नगर रहिवासी तर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आपण वेळात वेळ काढून आलात, याचं मी संजय नगर रहिवासी तर्फे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि स्ट्राईकला आलाय तो, आय थिंक नॉन स्ट्राईकला येतो फिरोज. 6 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करायचे आहेत. तो एका आपल्या छोट्या आयुषने जर ही कामगिरी पूर्ण केली तर तो नक्कीच येणाऱ्या एका वर्षासाठी हिरो ठरेल. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या लाडक्या आमदार मनीषाताई चौधरी यांचं मी संजय नगर रहिवासी संघातर्फे हृदयापासून आपले आभार मानतो. ताई, आपण वेळात वेळ काढून आलात, हेच आमचं भाग्य. चला, आपण मॅचच्या दिशेने जातोय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. जर 4 रन्स डिफेंड केला आयुष तर त्याला 70 कडून पूर्ण 15,000 रुपयाची किट त्याला फ्री भेटेल. 70 बोरवली प्रोप्रायटर श्रीकांत कौलारू यांच्याकडून. की तुझा हा दिवस असेल असं मी मानतो, आणि तो त्या दिवसाप्रमाणे जर तू गोलंदाजी केलीस भावा तर तू नक्कीच विजय प्राप्त करू शकतो. 6 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे, पण मॅच एका बाजूने झुकली आहे हे माहीत असताना देखील तो गोलंदाजी करण्यासाठी आलाय. त्याच्याकडे गट्स आहेत, तो गटसी प्लेयर्स आहे असं म्हणतात. जो गटसी प्लेयर असतो तो पूर्ण ताकदीने बॉलिंग करतोय. 4 रन डिफेंड करायचे आहेत. तुझा जो काही तूने एवढ्या वर्षात प्रॅक्टिस केलेली आहे त्या प्रॅक्टिस तुला या 6 चेंडूत तुला सिद्ध करून दाखवायचे. जर तू इथे सिद्ध केला तर तू प्रसिद्ध होशील.
पहिला चेंडू कॅच होती का पाहूया आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. जर नक्कीच कॅच झाली असती तर दैसर विधानसभा कार्यसम्राट आमदार मनीषाताई चौधरी यांचं स्वागत सपी साहेब यांच्यातर्फे करण्यात येत आहे. वॉर्ड क्रमांक 3चे नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर साहेब यांचं स्वागत योगेश मदाले यांच्यातर्फे होत आहे. उत्तर मुंबईच्या महामंत्री व वॉर्ड क्रमांक 8च्या नगरसेविका योगिताताई पाटील यांचं स्वागत योगेश मदाले यांच्यातर्फे होत आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद भाऊ, धन्यवाद योगिता मॅडम.